नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी DVTने ITI इन्स्ट्रक्टर 1457 या पोस्टची एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केली होती। आता DVTने 772 या पोस्टची एलिजिबल लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी पात्र उमेदवारांची एक लिस्ट जी आहे ते आज जाहीर केलेली आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। 16/1/2024 आजच एक परिपत्रक DVTने हे जाहीर केलेलं आहे। प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणीचा निकाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट दिनांक 30/11/2023 ते 1/12/2023 व 1 जानेवारी 2023 या कालावधीत झालेल्या कागदपत्र पडताळणीचा निकाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा, या परिपत्रकामध्ये त्यांनी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे। त्यांनी या परिपत्रकामध्ये तुम्हाला कोणतं रिजन मिळालं हे पण सांगितलेलं आहे। जेव्हा तुम्ही हे लिस्ट चेक कराल तेव्हा तुम्हाला बरेच कॅन्डिडेट्स समोर अंडर व्हेरिफिकेशन हा रिमार्क दिसेल। बघा, त्यांनी अंडर व्हेरिफिकेशन म्हणजे काय ते खाली एक्सप्लेन केलेलं आहे। अंडर व्हेरिफिकेशन, फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट फ्रॉम सर्टिफिकेट इश्युइंग एस्टॅब्लिशमेंट ऑथॉरिटी इज रिक्वायर्ड अंडर प्रोसेस। तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते अंडर प्रोसेसमध्ये आहे, ते संबंधित ऑथॉरिटीकडून पूर्णपणे व्हेरिफिकेशन होऊन आलेलं नाही। त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही। तुम्हाला पण जॉईनिंग लेटर येतील आणि जॉईनिंग पण मिळेल। पण जेव्हा ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस तुमची पूर्ण होईल आणि तेव्हा जर काही अडचणी आढळल्यास तुम्हाला कोणत्याही स्टेजला बाहेर काढला जाईल। तुम्ही जर हे नवीन परिपत्रक जर बघितलं नसेल तर चेक करून घ्या। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर DVTच्या अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।